आबा त्याचं झालं असं की जेव्हा मी बुवांना शोधत होतो तेव्हा मला काही गोष्टी जाणवल्या आणि त्या भयंकर शॉकिंग होत्या. कुठल्या गोष्टी? नेमकं असं काय घडलंय? म्हणजे आबा बुवा जिकडे जिकडे सापडू शकतात तिकडे सगळीकडे आम्ही त्यांना शोधलं आणि शोधता शोधता आमच्या हे लक्षात आलं की आमच्यावर राग काढण्यासाठी कोणीतरी बुवांना गायब केलं. मग ह्याच गोष्टीला धरून आम्ही बुवांना अजून शोधलं आणि बऱ्याच लोकांना त्यांच्या बाबतीत विचारलं सुद्धा, पण कुठेच काही ठोस हाताला लागत नव्हतं. काहीच कळत नव्हतं आबा. नंतर आम्हाला एका रिक्षावाल्याने सांगितलं की त्याने बुवांना राजू सोबत पाहिलं होतं. म्हणजे जेव्हा मी बुवांना शोधत होतो तेव्हा मला राजू एकदा एका गोडाऊनमध्ये दिसला होता आणि तेव्हाच मला त्याच्यावर डाऊट आला होता. पण देन आय थॉट की तो वस्तीतला माणूस आहे, तो बुवांना काही का करेल. पण जेव्हा आम्हाला रिक्षावाल्याने कन्फर्म सांगितलं की त्याने बुवांना पाहिलंच होतं राजू सोबत, तेव्हा माझा संशय खरा ठरला. आणि मग आम्ही त्या गोडाऊन पाशी पोचलो, पण त्या गोडाऊनच्या बाहेर गुंड होती. काही करून आम्हाला आत जायचं होतं कारण बुवांना शोधायचंच होतं. म्हणून त्या गुंडांचे आम्हाला 2 हात करावे लागले आणि इंद्रजित सरांना त्यात खूप लागलं. तिथे आम्ही कसे बसे गोडाऊनच्या आत शिरलो. तिथे राजू बुवांसोबत होतं आणि राजूच्या हातात एक इंजेक्शन होतं जे त्याने बुवांना दिलं होतं. त्यामुळे बुवांना विषबाधा झाली होती. मी कसलाही विचार न करता बुवांना घेऊन पळत सुटलो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना ऍडमिट केलं. हो आबा. आणि मग हे जे काय घडलं त्याच्या बाबतीत आम्ही दोघं शांतपणे बोललो आणि आमच्या हे लक्षात आलं की हे कोणीतरी ठरवून केलं आणि याच्या मागे कोणीतरी जवळची व्यक्ती असू शकते. या सगळ्याचा तुमच्या भांडणाशी काय संबंध आहे? कारण आम्हाला हे शोधून काढायचं आहे की हे कोणी आणि का केलं. बिकॉज आमचा असा अंदाज आहे की हे सगळं कोणीतरी आमच्यात भांडण लावण्यासाठी करतंय. म्हणून आम्ही असा विचार केला की आम्ही त्या माणसाला दाखवू की आम्ही खरंच रागावलोत एकमेकांवर. आमचं खरंच भांडण सुरू आहे. एक मिनिट. राणी, मागे तू इंद्राशी भांडली होतीस, घर सोडून गेली होतीस, ती गोष्ट सुद्धा ह्याच प्लॅनिंगचा भाग होता? नाही आबा, त्यावेळी मला इंद्रजित सरांचा खरंच राग आला. मग असं काय घडलं अचानक? ते तुझा राग मावळला? बुवांमुळे. म्हणजे ज्यावेळी बुवा आम्हाला सापडले त्याच्यानंतर त्या गोडाऊनच्या जमिनीवरती बुवांनी लिहून ठेवलं. त्यात लिहिलं होतं की या सगळ्याचा इंद्रजित सरांशी काही संबंध नाही. अच्छा, पण ह्या सगळ्यामुळे तुमच्यात भांडण होऊ शकतं असं कोणाला वाटू शकतं? आम्हाला असं वाटतंय की आपल्या घरातलंच कोणीतरी आहे जो हे सगळं काढून आणतोय. काय? घरातलं? हो आबा. पण आबा, आमच्या ह्या वादाचा भांडणाचा तुम्हाला किंवा घरच्यांना त्रास व्हावा असं नाही वाटत होतं आम्हाला. आम्हाला फक्त त्या माणसापर्यंत पोहोचायचं होतं म्हणून आम्ही हे सगळं केलं, कारण त्याशिवाय आमच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. आबा प्लीज तुम्ही रागवू नका आमच्यावर. आम्ही हे जे काय केलंय त्याच्या मागचा हेतू समजून घ्या. राणी म्हणते ते बरोबर आहे. आम्हाला कोणाला हर्ट करायचं नव्हतं, स्पेशली तुम्हाला तर बिलकुल नाही. पण आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. सो आय जस्ट होप यू अंडरस्टँड. हे बघा, तुम्ही जे काही करताय ते अविचाराने करत नाही आहात हे कळल्यावर मी कशाला रागू तुमच्यावरती. तर तुम्ही या सगळ्याच्या मुळाशी जायचं ठरवलंय, आता मागे हटवू नका. बुवांची अशी अवस्था कोणी केली हे शोधून काढा. मलाही जाणून घ्यायचं ती व्यक्ती कोण आहे. मग ती व्यक्ती कोणीही असू दे, अगदी कोणीही, मी तुमच्या सोबत आहे. थँक्यू आबा. आम्हाला समजून घेण्यासाठी खरंच थँक्यू. अरे वेडीस का तू? आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का? तुम्ही दोघं माझी लेकरं आहात. मी तुम्हाला समजून घेणार नाही तर कोण घेणार आहे? बरं, जे काही कराल ते विचारपूर्वक करा, जपून करा. या सगळ्यामध्ये एकाच गोष्टीचं दुःख आहे, बुवांचं. बुवा कोमातून लवकरात लवकर बाहेर यायला हवेत एवढीच इच्छा आहे. आणि बुवांचा विषय काढला म्हणून अस्वस्थ झालीस ना? पण नको काळजी करू. तू जेवढं प्रेम करतेस ना बुवांवरती, तुझ्या प्रेमाखातर बुवा स्वतःहून कोमातून बाहेर येतील, खात्री आहे मला. मला सुद्धा असंच वाटतं. बरं, तुमच्या दोघांचं लपून छपून प्रेम असंच चालू दे.
आणि इंद्रा, थोडं राणीनं प्रेमानं जेवण आणि तुझ्या करता जेवून घे. आहे मी येतो. थँक गॉड. म्हणजे आपण आपलं सगळं बोलणं ऐकलंय कळल्यावर मी जरा घाबरलोच होतो. हो ना, मला सुद्धा असं वाटलं की त्यांचा आपल्यावर जो विश्वास आहे तो जायला नको. पण त्यांनी किती व्यवस्थित आपलं म्हणणं ऐकून घेतलं, समजून घेतलं त्यांनी आपल्याला. नाही पण आता आबांना सगळं माहिती आहे हे कळल्यावर जरा आता रिलॅक्स फील होतं. म्हणजे असं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. खरे. ठीक आहे, रात्र खूप झाली आहे, झोपूया आता. गुड नाईट. इंद्रा आणि राणीमध्ये ठिणगी पडलीच आहे, तर आता त्याचा चांगलाच भडका उडायला हवा. काहीही करून ते लवकरात लवकर वेगळे व्हायला हवेत. हो, कुठे होतात तुम्ही? काय फरक पडतो मी कुठे असलो तरी. घरात जे काही चाललंय ते बघून असं वाटतं की घर सोडून निघून जावं. हो, असं का बोलताय? मग दुसरं काय बोल. आपल्या घरातली माणसं वाद घालते, ज्या घरामध्ये शांतपणे झोप लागत नाही, आपलीच माणसं आपापसात भांडतायत. दुसरं काय करायचं? माझी सुद्धा अगदी तीच अवस्था आहे. डोळ्याला डोळा लागत नाही माझ्या. हो, मग वादामध्ये तोंड खूप असतं बंद करा. राणीवरती राग काढणं बंद करा. आगीत तेल घालण्यापेक्षा शांत बसत जा. म्हणजे मी वाद घालते असं म्हणायचंय का तुम्हाला? आता हा मुद्दा करून माझ्याशी भांडत बसू नका. आधीच राणी आणि इंद्राच्या भांडणामुळे मला काही सुचत नाहीये. हा, मग त्यांना जाऊन सांगा, जिथे भांडणं होतात तिथे लक्ष्मी नांदत नाही म्हणावं. हो, मग या गोष्टीचा विचार तुम्ही करा राग आल्यावर. ठीक आहे, आता जे झालंय ना ते झालंय. उगाच त्याचा त्रास करून घेऊ नका. हळूहळू सगळं निवळेल. बरं मला सांगा, इंद्रा राणीला भेटायला गेला होता का? नाही. बरं, आणि तुम्ही कुठे होतात सांगितलंच नाहीत. मी गच्चीत होतो, जरा मोकळ्या हवेत फिरत होतो. आधीच डोक्यातनं राणी आणि इंद्राचा विषय जात नव्हता. त्या दोघांचंही वागणं मला पटलं नाहीये. हो ना, मलाही त्या राणीचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. नवीन काय? तुम्ही आता वेगळा अर्थ घेऊ नका. किमान आज जे काही घडलंय त्याच्यात तरी तिचीच चूक होती ना. अहो, आपल्या इंद्रानी तिच्यासाठी तिच्या घरच्यांसाठी काही कमी गोष्टी केल्यात का? ज्या बुवांना वाचवण्यासाठी इंद्रानी स्वतःचा जीव धोक्यात घातला, त्याच इंद्रावरही आरोप करते बुवांची अवस्था त्याच्यामुळे झाली आहे. का नाही करणार ते आरोप? लग्नाच्या वेळेला इंद्रा राणीशी जे काही वागलाय ते बघता त्याच्यावर संशय येणार ना. काय बोलताय तुम्ही? नाही, झाली त्याच्याकडनं एक चूक, पण म्हणून त्यांनी केलेल्या इतर सगळ्या चांगल्या